रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज ही पालखी सासवड नगरीमध्ये मुक्कामी आहे. या वारीमध्ये यंदा एक असं जोडपं आहे जे आपल्या जुळ्या मुलांना घेऊन वारी करते आणि म्हणून आज आपण त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की आपण रस्त्यावर व्हिडिओ शूट करत असल्यामुळे इतर ज्या दिंड्या आहेत त्यांचे आवाज आहेत, वारही जोरात चालू आहे त्यामुळे त्याचाही आवाज असेल, तर मध्ये मध्ये थोडीशी खरखर आली किंवा आमचा आवाज व्यवस्थित आला नाही तर कृपया आम्हाला क्षमा करा. माऊली, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला वारी या लेकरांना घेऊन का करावीशी वाटली आणि तुम्ही कितव्यांदा वारीत सामील होत आहे? रामकृष्ण हरी. वारीमध्ये जाण्याची इच्छा ही वर्षानुवर्षे होती, परंतु काही कारणास्तव वारीमध्ये जाता आलं नाही. मुलं लहान होते आणि लहान मुलांना घेऊन अचानक वारीमध्ये जायचं म्हटल्यावर थोडंसं चॅलेंजिंग होतं आमच्या दोघांसाठी. मग आम्ही विचार केला की म्हणजे मागच्या एका वर्षी विचार केला की चला आपण आता वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. सुरुवातच केली पण आम्हाला अनेक अडचणी यायला लागल्या. मग आम्ही म्हटलं ठीक आहे चला, मुलं खूपच लहान आहेत आणि बऱ्याचशा अडचणी येत होत्या कारण ते दुधावर खूप त्यांची डिपेंडन्सी होती. मग यावर्षी आम्ही ठरवलं की चला थोडंसं आता ते म्हणजे गोष्टी ऍडजस्टेबल आहेत आणि आपण ट्राय करूया की माऊलींच्या आळंदीपासून सुरुवात करून पंढरपूर पर्यंत ही वारी करण्याचा प्रयत्न करू. ऍटलीस्ट प्रयत्न तर करूया की पांडुरंग आपल्याला कुठपर्यंत सोबत नेतोय, त्याची इच्छा कुठपर्यंत आहे की आपण कुठपर्यंत सोबत जावं. असं करत करत आपण प्रयत्न करूया आणि त्यात आम्ही ठरवलं की चला आपण सुरुवात करूया माऊलींच्या आळंदीपासून. माऊलींच्या आळंदीपासून सुरू केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा पुण्यानंतर आता सासवडमध्ये आहोत. तर इथपर्यंत पांडुरंगाने आमच्या बऱ्याचशा अडचणी ऑटोमॅटिक दूर केल्या आणि जे काय आपण ऐकलंय की खरंच वारीमध्ये विठ्ठल भेटतो, खरंच तो विठ्ठल भेटतो. तो कोणत्या रूपात भेटतो, कोणत्या स्वरूपात भेटतो, कोणत्या पद्धतीने भेटतो ते स्वरूप कोणीच सांगू शकत नाही कारण तो निरंकार आहे. परंतु विठ्ठल भेटतो हे खरं आहे आणि त्याचमुळे आम्ही इथपर्यंत आता येऊ शकलो. आता पुढं त्या पांडुरंगाला आम्हाला कसं घेऊन जायचंय ही पूर्ण त्याचीच इच्छा आहे. त्यामुळे आमचं हे पहिलंच वर्ष आहे. आता मला सांगा, आता ही किती वर्षांची आहेत? सगळे मुलं 3 वर्षाचे झाले. ते फार मुलं असल्यामुळे ते फार वेळ एका जागी बसू शकत नाही. त्यांची चुळबुळ चालू असणार, ते काहीतरी खटपट करत असणार. मगाशी आम्ही बघितलं की अचानक ती रडायला लागली, मग तुम्ही त्याला कौटुंब घालायला लागला तरी ते थांबायला तयार नव्हते. तर या झाल्या घरच्या अडचणी, पण वारी मधल्या अशा तुमच्या कुठल्या स्पेशल अडचणी आहेत की त्या प्रकर्षाने तुम्हाला जाणवलं? माऊली, तुम्ही सांगा. येऊ का? या बाळाला काय काय तुम्हाला अडचणी येतात? जसं आता बघा की तुम्ही उत्तर देणार तेवढ्यात बाळ म्हटलं की मला खाली उतरायचंय म्हणून, थोड्या वेळाने ते म्हणणार मला वर चढायचंय म्हणून. ऍक्च्युली काय की लहान बाळ म्हटलं ना तर अडचणी भरपूर असतात. त्यांचं खाणं पिणं, त्यांचं दूध, त्यांचं टाइम टू टाइम झोपणं असतं महत्वाचं. आणि म्हणजे असं आहे की त्यांचं आम्ही बऱ्यापैकी असं रेडीमेड काही गोष्टी घेऊन निघालोय. इव्हन आम्ही गॅस वगैरे हे सुद्धा कॅरी केलंय कारण कुठेही काही बनवायची गरज पडली तरी बनवू शकतो. आणि मेन म्हणजे त्यांच्या थोडं मूडने घेतोय, म्हणजे त्यांनाही खूप अति त्रास नको व्हायला कारण ते प्रायोरिटी आहे. एरवी तुम्हाला काय काय अडचणी येतात वारीच्या आधी? जे तुम्ही त्याच्या आधी आपण एक जाणून घेऊ की तुम्ही एरवी काय करता, म्हणजे जॉब करता, तुमचा काही व्यवसाय आहे, फ्रीलान्सिंग आहे, काय करता तुम्ही? माऊली, तुम्ही सांगा. मी प्रोफेशनली एक म्हणजे IT प्रोफेशनल आहे मी माझ्या व्यावसायिक दृष्टीने, आणि आवड म्हणून आम्ही कंटेंट क्रिएशन करतो सोशल मीडियासाठी. जसं की आपलं इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, त्यावर गरुडशेप म्हणून नावाचा आम्ही चॅनल चालवतो आणि त्यामध्ये आम्ही सुरुवात आवड म्हणून केली होती. तर त्याच्यात तुमचा काय निश आहे, काय विषय असतो तुमचा? आमचा निश हा पूर्णतः पर्यटन, अध्यात्म, मंदिरं या संदर्भात असतो. भटकंती, फिरस्ती. त्यामध्ये आता आम्ही नवीन म्हणजे निश ऍड केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं उद्योग आहे आणि उद्योगाशी रिलेटेड यशोगाथा आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर काय होतं की ह्या गोष्टी तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टी ऍडिशनल करायची, तुमचा रोजची धावपळ किंवा रोजचा व्यवसाय सोडून, तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट सुद्धा पुट करावे लागणार. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला जुळे बाळ असतील तर ते जवळपास अशक्य आहे. संघर्ष म्हणजे तो संघर्ष जवळपास अशक्य असतो. मग त्यावेळी आम्ही काय विचार केला दोघांनी की आपली आवड तर आहे, आपल्याला आवड तर जपायची आहे. मग आम्ही विचार केला की ठीक आहे, आवड कशी जपायची की आता आपल्याला लगेच किल्ले होत नाहीत. मग आपण काय करूया, मंदिर पर्यटन आपण आधी पण करायचो किंवा अध्यात्माचे व्हिडिओ करायचो, आपण ते करूया, आपण त्यावर भर देऊया. मुलांना जसं ऍडजस्ट करून आपण किल्ले चढू शकतो किंवा वारीला जाऊ शकतो, तसं आपण हळूहळू करूया. आता यावर्षी देवाच्या परमेश्वराच्या आशीर्वादाने तो योग आला की आम्ही वारीत सामील होऊ शकतो. नाहीतर आम्ही वारी फक्त चित्रात किंवा व्हिडिओज मध्ये बघायचो आणि खूप वाईट वाटायचं की आपण का नाही करू शकत आहे.
तर माझं मी IT प्रोफेशन मध्ये तुमच्या प्रश्नाचं मंदिरात उत्तर जायचं? म्हणजे काय आणि करायचं? आवड म्हणून हे करतो. मॅडम स्वतः प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. त्या क्लिक बाय विशाखा म्हणून पेज चालवतात. Instagram page आहे. हा इंस्टाग्राम पेज आहे. त्या सुद्धा प्रॉपर्टी फोटोशूट किंवा त्या चांगल्या बेटर मी एक्सपिरियन्स फोटोग्राफी करते आणि व्हिडिओग्राफी सुद्धा. ऍक्च्युली मला आवड आहे, पण ह्या आवडी मागे सगळ्या स्ट्रॉंग खंबीर उभे आहेत सिद्धांत. कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय काही नाही आहे. कारण 2 लहान बाळांना सांभाळून करणं म्हणजे खूप मोठी अवघड गोष्ट आहे ती. पण कसं आहे, थोडं मॅनेज होऊन जातं की त्यांचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑफिस आणि त्याचं बॅलन्स थोडं थोडं करत करत चाललंय. कारण असं वाटतं की करिअर पण पूर्ण थांबायला नको आणि ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करत चाललंय. यांची नावं काय आहेत मुलांची? अथांग इंद्रायणी. हा अथंग आहे आणि ही इंद्रायणी आहे. इंद्रायणीला पूर आला होता. ही आणते की नाही तुमच्या नाकातोंडाला महापूर एकदम? ती खरी इंद्रायणी आहे. यांच्या खोडकर कोण आहे जास्ती? खोडकर तसं दोघंही आहेत, कारण आता ते वयच त्यांचं. पण त्यातल्या त्यात ती पूर्ण जास्त बाबांकडे राहते. लीडर लीडर तीच आहे. लीडर इंद्रायणी आहे. हिचं मन सांगतं. हा, आणि ती जशी करेल तसं अथांग कॉपी करतो. अच्छा, कपड्यांची चॉईस बीस खाणं हा, सगळं इंद्रायणी ठरवते. तिला अजिबात तिचे बाबा शेअरिंग नाही पाहिजे. आता आपण पुन्हा आपल्या कंटेंट कडे येऊ. तुम्ही जो कंटेंट क्रिएट करता, तुम्ही मगाशी म्हणाला की गरुड झेप नावाचं युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज तुम्ही चालवता. तुम्ही क्लिक बाय विशाखा नावाचं इंस्टाग्राम पेज चालवता. तर हे सगळं करत असताना एक तर तुमच्यावर जुळ्या मुलांची जबाबदारी आहे. तुम्ही राहता आळंदीत तुम्ही राहता. तुम्ही मूळचे कुठल्या? मूळचे मी म्हणजे शेगावचं गाव आहे माझं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तिकडचं मी आहे. परंतु आता गाव सोडल्यानंतर हायर एज्युकेशन इंजिनिअरिंग वगैरे करत जवळपास 10 वर्षापासून आता मी पुण्यातच आहे. तुम्ही आपल्याला कुठे जायचं? वारी करताना पण खूप साऱ्या अडचणी असतात आणि ज्या वेळेला तुम्ही वारीत काही शूट करता त्यावेळेला हा सगळ्यात संघर्ष अधिक मोठ्या प्रमाणावर वाढून जातो आणि इथं एक एक लेकर सांभाळणं सगळ्या माऊलींना म्हणजे अवघड होऊन जातं. तिथे तुम्हाला 2-2 लेकर सांभाळावे लागतात. तुम्ही मॅनेज कसं करता मग? कारण तुम्हाला आउटडोअरला जावं लागत असेल फोटोग्राफी शूटिंगसाठी. तुम्ही IT इंजिनियर, तुम्ही जॉब करावा लागतो. त्यावेळेला लेकरांचं कसं मॅनेज करता? काम कसं मॅनेज करता? खरं तर काय झालं, आम्हाला बरेच जण असं म्हणतात की तुम्हाला ट्विन्स आहे तर तुम्हाला खूप अडचणी होत असतील किंवा तुमच्या कामाकडे तुम्हाला लक्ष देता येत नसेल. पण आम्ही थोडंसं त्याचा अपोजिट विचार करतो. आम्ही असं विचार करतो की ती आमची ताकद आहे आणि त्यांनी खरं आम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवलं. कारण आधी कसं थोडंसं हा ठीक आहे करू उद्या परवा करू असं व्हायचं, पण आता असं होतं की नाही, आपल्याकडे एवढाच टाइम आहे, आपल्याला तेवढ्याच टाइम मध्ये ते काम उरकायचंय आणि ते होतं, सिरियसली होतं. हा, फक्त एवढ्या ह्याच्यात प्रायोरिटी आम्ही दोघंही अशी ठेवतो की त्यांचं जेवण झोप वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करून जेवढं करता येईल तेवढं करायचं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जर अजून प्रिसाइजपणे द्यायचं झालं तर असं मी म्हणजे ऑनेस्टली सांगेल की असं नाही की आम्हाला राग येत नाही किंवा कधी चिडचिड होत नाही. खूप चिडचिड होते, खूप राग येतो. पण काय होतं की आता मुलं लहान आहेत, त्यांच्यावर आपण तो राग काढून काय होणार नाही. मग आम्ही जितकं होईल तेवढं समजदारीने घेतो. मुलांवर लोड नाही येता आपलं काम आपण आपल्याला कसं करता येईल, म्हणजे आपल्यावर लोड आला तरी हरकत नाही, पण मुलांवर लोड आला नाही पाहिजे. असं करत आपलं काम सांभाळायचं, आपल्याला आपली आवड सांभाळायची. कारण आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट्स पुट करायचे म्हणल्यावर एक्स्ट्रा टाइमही द्यावा लागतो आणि तो टाइम मिळणं आमच्यासाठी खरंच चॅलेंजिंग होतं. आणि मुलं झाल्यापासून आम्ही खऱ्या अर्थाने शिकलो की शिस्त काय. आणि तुम्ही जर ध्यानाने बघत तर संपूर्ण वारकरी आणि वारी म्हणजे वारकरी संप्रदाय हा शिस्तीशी निगडित आहे. त्यामुळे ही शिस्त आपल्याला अजून जास्त वारीत शिकायला मिळते. म्हणून आम्ही डिसाईड केलं की मुलांना संस्कार याच वयात होतात, मग आपण वारी आत्तापासून बघूया. त्यांना आत्तापासून एक कानावर घालूया. टाळ मृदुंगाचा गजर जेव्हा त्यांच्या कानावर आत्तापासून जाईल, जेव्हा त्यांना आत्तापासून कळेल की वारी एक शिस्त आहे, वारकरी संप्रदाय किंवा म्हणजे वारीच्या वाटेवर काय काय गोष्टी कराव्या लागतात, काय काय अनुभव येतात, हे ते जेवढं बाल वयात त्यांच्या मनावर जेवढं बिंबेल तितकं चांगलं. कारण ते त्यांना आयुष्यात पुढे कामात येणार आहे. आणि कदाचित जसं आमच्या वाट्याला स्ट्रगल आला त्यापेक्षा कमी स्ट्रगल कदाचित कुणाच्या वाट्याला येईल असं आम्हाला वाटतं. खूप अशी प्रेरणादायी आहे. इंद्रायणी, आपण कुठे आलोय? जय जय बाप्पा कुठे? अथांग, आता कुठे जायचं आपल्याला? जय जय बाप्पा कुठे? कुठे जायचं आपल्याला? कुठे जाणार आहे आपण? कुठे जायचं आपल्याला? वारीला जाणार आहे. अथांग कुठे जायचं? कुठे जायचंय? मला म्हणत होता कुठे जायचंय, कुठे जाणार आहे? हे कोण आहेत? अथांग, हे कोण आहेत? ते बघ आजोबा चालले. वारकरी हात जोडा.
हात जोडा जय जय बाप्पा नमस्कार करा. कर त्यांना. आता हात जोडा जय जय बाप्पा करा. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण कुठे हरी जायचं माऊली. कुठे जायचं आपल्याला? खरं तर कुठे जायचं आपण? या व्हिडिओमध्ये कदाचित थोडा आवाजाचा तुम्हाला त्रास झालेला असेल. पण आणि मध्ये लहान मध्ये बाळ ही जी, असल्यामुळे. इंद्रायणी आणि अथांग जे होते त्यांच्या बाललीला चाललेल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हा दोघांनाही वारीसाठी शुभेच्छा देतो. तुमचे जे गरुड शेप आणि क्लिक बाय विशाखा आहे या दोघंही इंस्टाग्राम युट्यूब पेजलाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो की माऊली तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून असो आणि तुम्हाला उदंड यश मिळो आणि दरवर्षी तुम्ही वारी चांगल्या प्रकारे करो आणि लवकरात लवकर तुम्ही आळंदी ते पंढरपूर यांच्या सकट करो अशी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. एवढं पण आता थांबतो. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद सर. रामकृष्ण हरी.